छत्रपती संभाजी महाराज खरंच मुघलांना जाऊन मिळाले होते का? या घटनेवर अनेक इतिहास अभ्यासकांनी त्यांचे तर्क मांडले. अनेक जण अजूनही या घटनेवर अनेक तर्क वितर्क मांडत असतात. परंतु खरंच छत्रपती संभाजी महाराज मुघलांना जाऊन मिळाले होते का? या घटनेबद्दल भावनिक न होता ऐतिहासिक संदर्भ काय म्हणतात याकडे आपण जर पाहिलं तर आपल्याला या घटनेचा उलगडा नक्की होईल. आता सगळे संदर्भ आपण बाजूला ठेवूयात आणि छत्रपती शिवाजी महाराज एका पत्रामध्ये या घटनेचा उल्लेख करतात आणि हे पत्र छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांचे सावत्र बंधू व्यंकोजी राजे यांना पाठवलेलं आहे. आता छत्रपती शिवाजी महाराज स्वतः या घटनेबद्दल काय म्हणतात हे आपण पाहू. तर छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात, चिरंजीव राजश्री संभाजी राजे मोगलाईत गेले होते, त्यास आणावयाचा उपाय बहुत प्रकारे केला. त्यासही कळू आले की ये पातशाहीत अगर विजापूरचे अगर भागानगरचे पातशाहीत आपले मनोगतावरून चालणार नाही. ऐसे जाणून त्यांनी आमचे लिहिण्यावरून स्वार होऊन आले. त्यांची आमची भेट झाली. घरोब्याचे रीतीने जैसे समाधान करू ये तैसे केले. हे सविस्तर वर्तमान तुम्हास कळावे म्हणून लिहिले. छत्रपती शिवाजी महाराजांचे हे स्वतःचे शब्द आहेत. यावरून आपल्याला एक लक्षात येतं की संभाजीराजे हे मोगलाईत नक्की गेले होते. पासी बेंद्रेंसारखे अनेक इतिहास अभ्यासकांनी हे पत्र तपासून पाहिलंय. तर हे संदर्भ तर आहेत. याशिवाय इतर जे समकालीन संदर्भ आहेत, मी समकालीन म्हणतोय, म्हणजे जयदेव शकावली असेल किंवा आदिलशाहीचा बसातीन उल सलातीन हा ग्रंथ असेल किंवा इंग्रजांचं पत्र असेल, या तिन्ही समकालीन संदर्भात सुद्धा आपल्याला छत्रपती संभाजी महाराज मोगलांना जाऊन मिळाले होते याचा स्पष्ट उल्लेख आपल्याला सापडतो. आता छत्रपती संभाजी महाराज मोगलांना जाऊन का मिळाले, म्हणजे दिलेर खानाकडे संभाजी महाराज का गेले, याचं कारण आपल्याला नीट सांगता येत नाही. परंतु अनेक इतिहास अभ्यासकांच्या मते रायगडावरचे जे प्रमुख मंत्री आणि संभाजी महाराजांमध्ये जे काही शीतयुद्ध चालू होतं त्याचा हा परिणाम होता. तर काही इतिहास अभ्यासकांच्या मते छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांचीच ही एक योजना होती, असं सुद्धा काही इतिहास अभ्यासक